I take action. This is not acceptable. बिल्कुल मान्य नहीं है। बात ये है तो आपको रेशम बोलना। मी या सगळ्यांचं म्हणणं आहे की बॉडी कार्ड संध्याकाळ आल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली नाही। इथं फ्रीजर आहे का आपल्याकडे? शुड आय पिनलाइज यू फॉर निग्लिजन्स? तुमच्यावरती कारवाई करू की बॉडीचा फ्रीजर असताना बॉडी फ्रीजरमध्ये ठेवण्यात आली नाही म्हणून? असं हलगर्जीपणा करण्यात आला। तुझं जॉब जाईल तुझा, समजून घे। ते फ्रीजर आहे, फ्रीजरमध्ये बॉडी का नाही कशी येताना तुम्ही फ्रीजरमध्ये बॉडी का नाही ठेवली मॅडम? वास येतोय बॉडीचा, तुम्हाला का दिलेत आहे? आतमध्ये थंड बसायला दिलेलं आहे का नाही ना? कशाला विटंबना करता मेलेल्या माणसांची? सांगायचं नाही मॅडम, करून घ्यायचा। रिस्पॉन्सिबिलिटी बॉडीची तुमची आहे। त्यांनी ऑलरेडी पंचनामा वगैरे सगळं केलेलं आहे। यांनी आज फाईल हे पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आल्याबरोबर ती फाईल कलेक्टर ऑफिसमध्ये पाठवत आहे। मी कलेक्टर साहेबांशी बोलून दोघांना 4-4 लाख रुपयाचा अनुदान आपण कसं मिळवून देत आहे तर पूर्ण पाठवतो। ठीक आहे सर, आताच मी मेडिकल सुप्रिटेंडंटशी बोललो। त्यांनी मला असं सांगितलं इथं कोणताही एक स्वीपर उपलब्ध नाही आहे कुही रुरल हॉस्पिटल। आता इथं 2 डेथ झालेल्या आहे वीज पडून। तुमचा स्वीपर करत होता पीएम युवापूरमध्ये, तिथून मला इथं त्याला बोलावून घ्यावं लागलं। पीएम करून इथं आला, मालेवाडीची केस होती ना तुझ्याकडे। मॅडम म्हणाल्या की तुमच्या एखाद्या स्टाफला ट्रेन करा असं सिव्हिल सर्जन साहेब बोलले। नाही म्हणजे आपण इथं ट्रेन करायचा की तुम्ही एक वेगळ्या व्यक्ती देता? मला एक एक्स्ट्रा माणूस इथं पाहिजे आहे, कारण मोठा आहे, तर तुम्ही त्याची तरतूद करा। तुम्हाला हवं असेल तर पत्र मेडिकल सुप्रिटेंडंट आणि माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत। ठीक आहे।